बापाला बेवारस सोडून मुलगा पळाला, पण त्यानंतर बापाने केलं असं की देशात व्हायरल, सून मुलगा रस्त्यावर. हे सगळं अचानक घडलं नव्हतं. ही घटना हळूहळू तयार झाली होती, एका साध्या कुटुंबातली, पण अंतर्मन हलवून टाकणारी. त्या वडिलांनी आयुष्यभर एकच स्वप्न पाहिलं होतं, माझा मुलगा मोठा होईल, माझा आधार बनेल. त्यांनी स्वतःचं आयुष्य कष्टात घालवलं, पण मुलाच्या भविष्यासाठी कधीच मागे पाहिलं नाही. काळ गेला, मुलगा मोठा झाला, लग्न झालं, घरात सून आली आणि काही दिवसांसाठी सगळं खूप सुंदर वाटत होतं. घरात हसू होतं, प्रेम होतं आणि वडिलांच्या मनात समाधान होतं. आता मी शांतपणे जगू शकतो असा विचार त्यांनी केला होता. पण कधीकधी शांततेच्या मागे वादळ दडलं असतं. हळूहळू काही गोष्टी बदलायला लागल्या. बोलण्यातला गोडवा कमी झाला, लक्ष कमी झालं आणि एक अदृश्य अंतर निर्माण होऊ लागलं. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, हे सगळं नॉर्मल आहे असं स्वतःला समजावत राहिले, पण मनात कुठेतरी खूप काही तुटत होतं. मग एक दिवस मुलगा आणि सून खूप गोडपणे बोलायला लागले. इतकं गोड की त्यामागे काहीतरी आहे हे लक्षात यायला हवं होतं, पण विश्वास आड आला. बाबा, सगळी जबाबदारी आम्हाला द्या, तुम्ही आता आराम करा. हे वाक्य ऐकून कोणत्या बापाचं मन नाही भरून येणार. त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. सगळी संपत्ती, सगळं काही मुलाच्या नावावर केलं, कारण त्यांना वाटलं हा माझाच तर आहे. पण इथेच कथा वळण घेते आणि सगळं बदलायला सुरुवात होते. मालमत्ता नावावर गेल्यानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदललं. आदर गेला, प्रेम संपलं आणि उरलं फक्त तुच्छ वागणं. वडील घरात असूनही एकटे झाले. त्यांच्याशी बोलणं बंद झालं. त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष होऊ लागलं. काही दिवसांनी तर परिस्थिती इतकी बिघडली की त्यांना स्वतःच्या घरात परकी असल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग आला तो दिवस ज्याने सगळं संपवलं. चला बाहेर जाऊया असं मुलाने सांगितलं. वडील आनंदाने तयार झाले. त्यांना अजूनही विश्वास होता, पण त्या दिवशी जे घडलं ते त्यांनी कधीच कल्पनाही केली नव्हती. गाडी एका सुनसान रस्त्यावर थांबली. दरवाजा उघडला आणि त्यांना खाली उतरायला सांगितलं. सुरुवातीला काहीच समजलं नाही, पण पुढच्याच क्षणी सत्य समोर आलं. इथून हलायचं नाही, आम्हाला विसरून जा. हे शब्द ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी विनंती केली, हात जोडले. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण कुणालाही फरक पडला नाही. मुलगा गाडीत बसला आणि एकदाही मागे न पाहता निघून गेला. त्या क्षणी एक बाप जिवंत असूनही संपला होता. ते तिथेच बसून राहिले. वेळ जात होता, सूर्य मावळत होता आणि त्यांच्या मनात एकच विचार, का? रात्र झाली, अंधार वाढला आणि त्या अंधारात त्यांचा विश्वास पूर्णपणे तुटला. पण प्रत्येक अंधारानंतर एक प्रकाश असतो आणि त्यांच्या आयुष्यातही तो येणार होता. एक अनोळखी तरुण तिथे आला. त्याने ते पाहिलं आणि थांबला. तो त्यांच्या जवळ गेला आणि फक्त एक प्रश्न विचारला, काय झालं? आणि त्या एका प्रश्नाने सगळं बाहेर आलं. त्याने त्यांना मदत केली, घरी नेलं, त्यांना जेवायला दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचा सन्मान दिला. त्या रात्री वडील झोपले नाहीत, पण त्यांनी एक निर्णय घेतला. ते म्हणाले, मी हार मानणार नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी कायदेशीर मार्ग निवडला. वकिलाला भेटले आणि संपूर्ण कथा सांगितली. आणि तिथेच त्यांना कळलं की ते अजूनही लढू शकतात. केस दाखल झाली. मुलगा आणि सून आधी हसले, पण हळूहळू घाबरायला लागले, कारण सत्य बाहेर येत होतं. कोर्टात पुरावे सादर झाले आणि शेवटी निर्णय आला, जो कुणालाही अपेक्षित नव्हता. वडिलांनी केस जिंकली, मालमत्ता परत मिळाली आणि मुलगा सुनेवर कारवाई झाली. पण इथेच सगळं संपलं नाही, कारण पुढे जे घडलं तेच सगळ्यात मोठं. मुलगा आणि सून त्यांच्या पाया पडले, माफी मागू लागले. पण वडील शांत होते. त्यांनी एक कागद बाहेर काढला आणि सगळ्यांसमोर वाचायला सुरुवात केली. तो कागद होता त्यांचा अंतिम निर्णय. माझी सर्व संपत्ती अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना दान करण्यात येत आहे. एकदम शांतता पसरली. मुलगा हादरला, सून रडू लागली. पण वडिलांनी शेवटचं वाक्य म्हटलं, ज्या दिवशी तुम्ही मला रस्त्यावर टाकलं त्या दिवशी मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून काढून टाकलं. आणि त्या एका निर्णयाने फक्त एक बाप जिंकला नाही, तर संपूर्ण समाजाला एक धडा मिळाला.